कल्याणाच्या ऐतिहासिक आचार्य अत्रे नाट्यगृह वादाच्या भोवऱ्यात। आचार्य अत्रे नाट्यगृहात दुर्गंधीचा कलावंतांना त्रास। मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष, जबाबदार कोण? स्वच्छता अभियान मोहिमेचा उपयोग तरी काय? कल्याणमधील ऐतिहासिक आचार्य अत्रे नाट्यगृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, मात्र यावेळी कारण आहे त्याची दयनीय आणि दुर्गंधी अवस्था। मनपा स्वच्छता अभियान मोहिमेचा उपयोग तरी काय? मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष, जबाबदार कोण? प्रसिद्ध सिने व नाट्य अभिनेत्री श्रद्धा हांडे हिने नाट्यगृहाच्या आत आणि बाहेरील परिस्थितीबाबत गंभीर आक्षेप घेतला आहे। नाट्यगृहातील अस्वच्छता, उंदीर केल्याची दुर्गंधी आणि अपुऱ्या सुविधा यामुळे नाट्यकलावंत आणि रसिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे तिने स्पष्ट केले। श्रद्धा हांडे यांच्यासोबत अद्वैत थिएटरचे व्यवस्थापक राहुल पवार यांनीही या समस्यांकडे लक्ष वेधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते उमेश बोरगावकर यांची भेट घेतली आणि हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला। दरम्यान या प्रकरणाची दखल घेत मनपा उपमहापौर राहुल दामले यांचीही भेट घेण्यात आली। त्यांनी संबंधित समस्यांवर येत्या 10 ते 12 दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन देत कलाकार आणि व्यवस्थापनाला विश्वासात घेतले। या सर्व घडामोडींवर आचार्य अत्रे नाट्यगृहाचे प्रभारी व्यवस्थापक माणिक शिंदे यांनीही आपला खुलासा करत आपले मत मांडले आहे। मात्र प्रश्न अजूनही कायम आहे, इतक्या ऐतिहासिक नाट्यगृहाची ही अवस्था का झाली? मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष की व्यवस्थापनातील त्रुटी? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जबाबदार कोण? पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर, आता म्हणजे माझं ज्या वेळेला पत्रक जाईल त्यावेळेला मी त्या ठिकाणी ते सगळं म्हणणार आहे की बाबा तुम्ही आतापर्यंत केलेला खर्च आणि असलेल्या सेवा सुविधा याचं कुठेतरी गणित जुळलं पाहिजे, मॅच झालं पाहिजे ना, की कोट्यवधी रुपये आपण नाट्यगृहावर खर्च करायचे म्हणजे नक्की काय करायचं? आणि त्याच्यातनं जर सुविधा मिळत नसतील, तिथले जर स्वच्छतेचा प्रश्न असेल, तिथल्या जर काही उंदरं आणि घुशी अशा वारंवार अशा मोकळ्या फिरतायत, स्पॉटलाईट जळत आहेत, ते कुठेतरी थांबलं पाहिजे ना, आवाज उठवला पाहिजे। विरोधी पक्ष आमचा आहे तर आम्ही आवाज उठवू ना, सभागृहाच्या बाहेर। स्वच्छता नाही आहे, खिडक्या तुटलेल्या आहेत लेडीज मेकअप रूमच्या, पाणी येत नाही, लिकेज होतं आतमध्ये, उंदीर मेलेले असतात आणि मुळात ते एसीचं पाणी जे आहे ते तिथेच पडतं, कुजतं आणि अतिशय घाण। आरसी ही जुने आहेत आणि मुळात तर इलेक्ट्रिसिटीचाच इश्यू आहे तिथे। म्हणजे माझं जेव्हा हेअर ड्रेसिंग सुरू होतं तर लिटरली त्या ड्रायरमधून आग बाहेर पडली, तर माझ्या त्या हेअर ड्रेसरने तो प्लग खेचला आणि फेकून दिला। मागे सेटला आग लागत होती, आमची मुलं अलर्ट होती म्हणून दुर्घटना टळली असं म्हणायला हरकत नाही। शेवटी कलाकार जरी असलो तरी माणूस आहोत आम्ही। उद्या आमच्यासोबत असं घडलं म्हणून आम्ही जाऊ दे म्हणून नाही करू शकत, कारण उद्या हे कुणासोबत सुद्धा घडलं असतं तर हे होऊ नये एवढीच भूमिका आहे। आम्हाला राजकारण नाही करायचंय। मी काकांचं काम पाहिलंय, दादांचं देखील, त्याच्यामुळे मला वाटलं की मी हा व्हिडिओ KDMCला सुद्धा पाठवलाय, पण त्यांनी कोणी मला 24 तासात रिस्पॉन्स नाही केला। मला कौतुक आहे ह्या गोष्टीचं, त्यांनी पुढाकार घेतला आणि ही तक्रार मी सगळीकडेच करणार आहे। ह्याच्याबद्दल सगळ्यांनी आवाज उठवलाच पाहिजे, कारण आपण मराठी भाषा वाचवण्याच्या गोष्टी करतोय, संस्कृतीबद्दल बोलतोय, तर मग ही नाट्य संस्कृती तीच आहे ना, ती जपणं आपलं कर्तव्य आहे। आपण का मागे राहतोय? रिन्युएशन केलंय, तुम्ही काय रिन्युएशन केलंय, कुठे केलंय? बेसिक सुविधा मागतोय आम्ही, बाकी आमची अपेक्षाच नाहीये। ते तुम्ही नीट करा, सगळे छान राहतील। आणि मुळात जे व्यवस्थापक आहेत त्यांची जबाबदारी आहे प्रेक्षक, कलाकार आणि आमच्या ज्या अडचणी असतील तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे, तसं आम्हाला ट्रीटमेंट सुद्धा दिली पाहिजे। आम्ही फुकट येऊन तर शो करत नाही। मग एवढी जर बेसिक मागणी आहे 2 ते 3 वर्षापासून आम्ही करतोय ती होत नाही। एकतर बालनाट्याचं जे भाडं आहे ना ते इतर नाट्यगृहात कमी आहे, हा तर मुद्दा आता मी फक्त उपस्थित करते, पण इथे जास्त आहे। मी महाराष्ट्राचे आपले लाडके सांस्कृतिक मंत्री आहेत आशिष शेलार साहेबांना मी विनंती करते की फक्त आचार्य अत्रे नाट्यगृह नाही, पण आपल्या महाराष्ट्रातली जेवढी नाट्यगृह आहेत ना त्याची खरंच एकदा एक टीम बसवा, त्यांचं नियोजन करा, पाहणी करा, काय दुरुस्ती असेल ती करा, कारण अवस्था अतिशय वाईट आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये जेमतेम 9 ते 10 नाट्यगृह आहेत जिथे आपली मराठी नाटकं सादर केली जातात। मग आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे, आपला महाराष्ट्र आहे, तर आपली ही जबाबदारी आहे की आपण ह्याच्यात दुरुस्ती केली पाहिजे। चुका होतात, आपण माणूस आहोत, पण त्यातून पुढे जाऊन शिकणं आणि ते दुरुस्त करणं एवढंच मला कळतं। आणि बालनाट्याला तर अनुदान जाहीर देखील झालं मागच्या वर्षात, पण बालनाट्याला ते काही मिळालं देखील नाहीये। याच्याबद्दल पण त्यांनी किमान विचार करावा, ते त्यानुसार प्रोसेस करावी, ही नम्र विनंती आहे। जसं मी अद्वैत थिएटर या संस्थेचं व्यवस्थापक, माझी जिम्मेदारी असं म्हणते की तिचे कलाकार आहेत आणि बॅकस्टेजची 27 जणांची टीम आहे, त्यांना कुठे त्रास होईल, त्यांना काय त्रास असेल तर तो माझ्यापर्यंत येतो आणि मी तो सॉल्व्ह करतो, बरोबर। जसं एखाद्या थिएटरमध्ये जातो तिथे एक व्यवस्थापक असतो, त्या व्यवस्थापकाने जी थिएटर आहे तिथे काय काय प्रॉब्लेम आहे, मेकअप रूम साफ आहे की नाही, हे सगळ्यांनी विचारणा करायला पाहिजे। त्यांचा साफ असतो, त्यांच्यापर्यंत हे गेलं पाहिजे आणि त्याच्यामुळे काय होतं की कलाकारांना बॅकस्टेजवाल्यांना त्रास होतो।
तर याच्यामुळे वारंवार आम्ही आत्रे रंगमंदिरामध्ये वारंवार सांगितलेलं आहे व्यवस्थापकांना, पण त्याच्यावर कुठलीही विचारणा झाली नाही. काल इनफॅक्ट जो इन्सिडेंट झाला त्याच्यावर कुठलीही 5 वेळा लाईट गेली, 5 वेळा लाईट आली, त्याच्यावर आम्ही स्वतः प्रेक्षक म्हणजे ताई स्वतः श्रद्धा अंडेताई स्वतः उभ्या राहिल्या ती स्टेजवर आणि आम्ही रसिकांची माफी मागितली. आम्हाला माफ करा असं त्यांना सांगितलं, कारण तो शेवटी कला आहे, ते बघायला आले. आज 500 रुपये देऊन ते आज कला बघायला आल्यात आमची, आणि आम्ही जर त्यांना माफी मागू शकलो नाही तर आमचं राहिलं का त्या. म्हणून आम्ही व्यवस्थापक जे आत्रेच्या ते कोण आलेच नाही माफी मागायला, किंवा एक शेवटी व्यवस्थापक हा एक समन्वयक असतो सगळ्या गोष्टींसाठी, तर तो कुठे आलाच नाही त्या बाबतीत, बरोबर. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुलेला आमचा प्रयोग असताना त्यांना आम्ही काही सुविधाच्या बाबतीत बोललो, तो बोललो नाही हे असंच आहे, तुम्हाला करायचं तर करा प्रयोग, नाही तर नाही केलं तर आम्हाला काही फरक पडत नाही, अशी उत्तरं आम्हाला त्यांच्याकडून वारंवार मिळाली. तर याच्यासाठी ही तक्रार याच्यासाठीच आहे की काहीतरी चांगलं घडावं. आज कोणी पुढे येत नाही आहे, सगळ्यांना त्रास होतोय, आज पुढे कोण, पहिला कोण, याच्यामुळे पहिला आम्ही आलो. आता हे जे चांगलं झालं तर प्रत्येक नाट्यसंस्था ज्या आहेत, प्रशांत दामलेपासून असू दे किंवा कोणी असू दे, या सगळ्यांना त्याचा फायदाच होणार आहे, हे तुम्ही समजायला पाहिजे. म्हणून एक व्यवस्थापक म्हणून एक कळकळीची विनंती आहे. बाकीच्या नाट्यगृहांमध्ये पण आम्ही प्रयोग करतो, असं कधी झालेलं नाही. फर्स्ट टाईम असं झालं की आत्रेमध्ये कोणी लक्ष देत नाही, तर लक्ष वेधून घेण्यासाठी हे फक्त आम्ही केलेलं आहे. ओके, धन्यवाद. शिंदे, प्रभारी उपव्यवस्थापक. आत्ताच अद्वैत थिएटर या नाट्यसंस्थेकडनं एक इंस्टाग्रामवर रील प्रसिद्ध झाला, ज्याच्यामध्ये त्यांनी नाट्यगृहाच्या समस्यांबद्दल त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्या सगळ्या त्यांच्या भावनांचा आधार करून ती गोष्ट आपण पॉझिटिव्ह घेऊन त्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण येत्या 8-10 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. अडचणी असतील, आहेत नाही आहेत ते आपण, तो मुद्दा बाजूला आहे, त्या समस्या आहेत नाही आहेत, पण त्याच्यातनं आपल्या नाट्यगृहाचं नाव खराब होणार नाही किंवा जास्तीत जास्त चांगल्या सुविधा आपल्याला कशा देता येतील ह्या प्रयत्न आमचा नेहमीच असतो. आमचं बांधकाम विभाग म्हणा किंवा विद्युत विभाग याबाबत नेहमी तत्पर असतं. काही गोष्टी आत्ता प्रयोगांची संख्या लागोपाठ होती, कंटिन्यू होती, त्या मधल्या गॅपमध्ये दुरुस्तीसाठी वेळ मिळाला नाही, परंतु यापुढे अशी कुठलीही तक्रार आमच्याकडनं म्हणजे लोकांना करता येणार नाही याची आम्ही खात्री देतो तुम्हाला. धन्यवाद.